वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे. संत तुकाराम महाराज यांनी सबंध महाराष्ट्रातील सबंध भारतामधील जनतेसाठी एक असा सुंदर असा अभंग आपल्या सगळ्यांसाठी सांगितलेला आहे. या अभंगाचा सारांशच असा आहे की वृक्षवल्ली आमा सोयरे, म्हणजे वृक्ष हे आपल्या सोयऱ्यासारखे आहेत, आपल्या पाहुण्यासारखे आहेत. ज्यावेळेस आपण एक वृक्ष लावेल तर त्यावेळेस पक्षी असतील, फुलं असतील, फळं असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या झाडाची जी सावली आहे त्या सावलीच्या सावलीमध्ये आपण सगळेजण राहणार आहोत, असा एक त्याचा थोडासा सारांश आहे. तर नमस्कार, मी अजय. आपण पाहत आहात युवा पुढारी चॅनल. आपल्या सगळ्याला असं वाटत असेल की मी आज हे असं वेगळं काहीतरी सांगतो आहे. वेगळं याच्यासाठी सांगतो आहे की सध्या लातूरमध्ये उष्णतेचे प्रमाण हे फारच वाढलेलं आहे. टेम्परेचर जर पाहायला गेलं तर आपलं लातूरचं टेम्परेचर 39, 41, 42च्या आसपास आहे आणि यदाकदाचित हे वाढण्याची सुद्धा आशंका आहे. तर यासाठीच एक उष्णतेसंदर्भामध्ये मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. सध्या मी थांबलेलो आहे लातूरमधील नांदेड रोड आहे त्या ठिकाणी गवळीनगर आहे, त्या गवळीनगरमध्ये. तर या ठिकाणी माझ्या बाजूला आपणाला दिसत असेल हे फार मोठं एक झाड आहे आणि त्या झाडाची पूजा या ठिकाणच्या काही महिला करत आहेत. पण मला असा प्रश्न पडला की महिला जास्तीत जास्त वडाची पूजा करतात, पण या अशा झाडामध्ये असं काय आहे की इथल्या महिला या झाडाची पूजा करत आहेत. तर आपण याचाच एक वृत्तांत घेणार आहोत. आपण इथल्या महिलांना विचारणार आहोत की आपण या झाडाची पूजा काय करतायत. तर चला तर आपण त्यांना विचारणार. नमस्कार ताई. नमस्कार ताई, मला या ठिकाणी फार वेगळं असं काहीतरी दिसलं, तर त्यामुळं मी आपल्याला एक असा प्रश्न विचारतोय की तुम्ही या झाडाची पूजा का आणि कशासाठी करताय? या झाडाची पूजा आम्हाला उन्हाळ्यामध्ये सावली दिल्याबद्दल आम्ही करत आहोत. आणि परत लातूर शहराचं टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे ना, 41-42 तापमान झालेलं आहे. बरं. त्यामुळं परिसरामध्ये झाडं वगैरे काही नाही आहेत, पण एकच झाड आहे. या झाडामुळं आम्ही सर्वजण एकत्र येतो, एकत्र बसतो आणि या परिसरातली सर्व बायका येतात, या झाडाखालीच बसतात. म्हणून एक प्रकारचा आम्ही हे देव मानलेला आहोत या झाडाला. म्हणून आम्ही ह्या झाडाची पूजा केली आहे. आणि सर्व महिला इथे येऊन बसतात, सगळ्यांना सावली मिळते, त्यासाठी आम्ही म्हणजे एकमेकांबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी, काही चांगल्या काही वाईट ऐकायला भेटतात कानावरती. म्हणजे एका झाडामुळे तुमच्यामध्ये चांगला प्रभाव होत आहे. बरोबर, असं होतो. परत आणखीन प्रत्येकाच्या घरच्या काही अडचणी असतात, ते पण इथं मांडल्या जातात, बोलतात काही. बर. ठीक आहे. ताई, तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल? झाडे लावा, झाडे जगवा. बस, म्हणजे झाडे लावाल, झाडे वाचतील तर आपण वाचाल. म्हणजे असाच काहीतरी वेगळा संदेश मॅडमला या निमित्तानं द्यायचा आहे बहुतेक. ताई, तुम्हाला काय म्हणायचं आहे की जनरली आता जे काही झाडाबद्दल आपण इतकं काही बोलत आहेत, तर तुमचं असं काही वेगळं मत आहे का? सर, माझं असं मत आहे की आता येत्या 5 जूनला पर्यावरण दिन आहे. नक्कीच. तर मग त्या दिवशी आम्ही असं सर्व महिलांनी ठाम केले की आम्ही पूर्ण गवळीनगरमध्ये या एरियात 300 झाड तरी आम्ही वृक्ष लावणार. खूप सुंदर. म्हणजे या झाडाची जशी सावली आहे त्या 300 झाडाची त्याच पद्धतीने सावली असणार आहे असं म्हणायचं आहे. कारण आम्ही आता जेव्हा असा अनुभव घेतलोय तर प्रत्येकाला पण असा आमच्यासारखा अनुभव भेटावा यासाठी आम्ही तो निर्णय घेतला. छान ताई. मॅडम, तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणणं आहे? तुमचं काय वेगळं मत आहे का? सर, मी एकच संदेश देऊ इच्छिते सगळ्या महाराष्ट्राला अथवा लातूरला बी. झाडे लावा, झाडे जगवा आणि ते जपा सुद्धा. बरोबर आहे. धन्यवाद. बरं, मला या निमित्तानं हे सांगायचं आहे की लातूर नगरी खरंच जसं की पूर्ण पृथ्वीवरती सगळ्यात जास्त जर वर्ल्डमध्ये म्हणायला गेलं तर भारत जसा तापलेला आहे, जसा गरम हॉट म्हणून भारताला निवडलेलं आहे, तर त्याच पद्धतीनं लातूरसुद्धा फार हॉटमध्ये आहे. लातूरमध्येच एक संघटना आहे, एक म्हणण्यापेक्षा अशा काही भरपूर संघटना आहेत की ज्या आपल्या झाडासाठी काम करत असतात, किंवा आणखी भरपूर अशा काही संघटना आहेत जे की फार सुंदर आणि स्तुत्य काम करतात. मला ही आजच्या याच व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे जगतील तर आपण नक्कीच जगू. नमस्कार. आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करायला विसरू नका आणि पाहत राहा युवा पुढारी चॅनल. नमस्कार.